सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर। कर्म दशरथ योगे मेरा कर्म श्री राम वनवास गेला कर्म रावण शयो पावला घडला सीता देवी। कर्म जीवाला चुकलं नाही, कर्म देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला राजा दशरथाला चुकलं नाही। प्रसंग आहे बघा, ज्या वेळेला श्रीरामचंद्र वनवासात जातात, आज प्रभू श्रीरामाला वनवासात जाऊन 6 दिवस झालेले आहेत। प्रभू श्रीराम वनात गेल्यापासून महाराज दशरथजी शय्येवर पडू नयेत, अंथरुणावर पडू नयेत, अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे। कौसल्या आणि सुमित्रा महाराजांच्या जवळ आहे। आज 6 दिवस झालेले आहेत आणि राजा दशरथ कौशल्याला म्हणतायत, कौशल्या राम मेरा प्राण है और राम के सिवाय मैं जिंदा नहीं रह सकता। कौशल्या मुझे एक वचन दे दो, मेरे मरने के बाद उस पापिनी को, उस कैकई को इस शरीर को स्पर्श मत करने देना, क्योंकि उस पापिनी ने मेरे राम को वनवास भेजा। अगर मेरे मरने के बाद उस पापिनी ने मेरे शरीर को स्पर्श किए कौशल्या, तो स्वर्ग में जाकर भी मेरे आत्मा को शांति नहीं मिलेगी। कौशल्या उस पापिनी को मेरे शरीर को स्पर्श मत करने देना। कौशल्या म्हणते, असं अभद्र बोलू नका महाराज, ऐसा मत बोलिए, अयोध्यापति धीरज रखिए। नहीं कौशल्या, मैं मेरे राम के सिवाय जिंदा नहीं रह सकता। कौशल्या कौशल्या सामने वाले दीवार पर क्या है? कौशल्या म्हणते, कुछ नहीं महाराज, दीवार है। नहीं कौशल्या, अच्छी तरह से देखो। सुमित्रा तुम देखो सामने वाले दीवार पर क्या है? सुमित्रा म्हणते, कुछ नहीं महाराज, धीरज रखिए। कौशल्या कहती है, महाराज राम का विरह समंदर है, अयोध्या जहाज है, अयोध्या के प्रजाजन मुसाफिर है और आप इस जहाज के कप्तान हो। महाराज अगर कप्तान ने धीरज खो दिया तो ये जहाज कभी भी किनारे तक नहीं जाएगा। महाराज धीरज रखिए। नहीं कौशल्या, नहीं, राम मेरा प्राण है। देखो सामने वाले दीवार पर क्या है? कौशल्या म्हणते, कुछ नहीं महाराज, देखो सुमंत जी येतात, अयोध्येचे प्रधान। सुमंत तुम देखो सामने वाले दीवार पर क्या है? कुछ नहीं महाराज, दीवार है। नहीं सुमंत, ते बघा, ते बघा, समोर दाट पाल्यामध्ये झाडाच्या एक मी लपून बसलेला आहे। तळ्याच्या काठावर श्वापद मिळावं म्हणून 16 वर्षाचा गोरा गोरा पान, कुरळे कुरळे केस असलेला मुलगा पाणी आणण्याकरता आलाय। ते बघा, मला समोरच्या भिंतीवर दिसतंय, त्याने पाणी भरण्याकरता झाडी बुडवलीये, झाडी बुडवलीये, बुडबुड बुडबुड आवाज झाला। मी आवाजाच्या दिशेनं लक्षवेधी बाण मारलाय, सू सू करत बाण गेला, त्याच्या वक्षस्थळावर आदळलाय आणि आई म्हणून तो पोरगा जमिनीवर कोसळला। कौशल्या श्वापत नाही तर कोणीतरी माणूस मारला गेला याची माहिती झाली। झाडावरनं उडी टाकत मी चाललोय, बघ मी गेलोय, कमरेपासून अर्धा पाण्यात आहे, कमरेपासून वर आहे, उजव्या हातात झारी आहे, छातीत बाण लागलेला, गळगळ 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 रक्त वाहत आहे। डबडबल्या डोळ्यानं माझ्याकडे बघून मला विचारतोय, कोण आपण? मी सांगितलं, मी अयोध्येचा राजा महाराज दशरथ। महाराज दशरथ तुमच्याबद्दल ऐकून होतो महाराज, इंद्राला सुद्धा गरज पडल्यानंतर मदत मागण्याकरता म्हणून तो मृत्यू लोकामध्ये महाराज दशरथाकडे येतो, असा राजा या मृत्यू लोकात आहे, याचा स्वाभिमान होता महाराज।
आणि एका आंधळ्या मायबापाची म्हातारपणाची काठी हिसकावून घेतली. महाराज कोणता पुरुषार्थ आहे? मरतोय मी. सकाळपासून माझे आंधळे मायबाप तहानलेले आहेत, पाणी पाजू शकत नाही. महाराज वचन द्या, सुखानं प्राण सोडतो, वचन द्या माझ्या आंधळ्या मायबापांना पाणी पाजायला. ते बघ कौशल्य, मी त्याला वचन दिल्याबरोबर त्या मुलाने प्राण सोडले. ते चित्र मला समोर दिसतंय बघ. त्याचे दोन्ही आई वडील मोठ्या मोठ्यानं आक्रोश करतायत. श्रावण श्रावण, बाळा पाणी मिळालं नसेल तर नको ते पाणी, तू निघून ये बाळा. रात्र झाली. कौशल्य माझ्या पावलांची चावल ऐकल्यानंतर मला विचारतायत, आलास का बाळा तू? काय झालं, बोलत का नाहीस? मी म्हटलं पाणी घ्या. बदललेला आवाज ऐकल्याबरोबर ते म्हणतायत, कोण तुम्ही? हा तर आवाज श्रावणाचा नाही. तुम्ही कोण? आमचा बाळ कुठे आहे? तुम्ही का पाणी घेऊन आलात? मी फक्त एवढंच म्हटलं, तुम्ही पाणी प्या. मी सांगतो. नाही, आमचा बाळ कुठे आहे हे सांगा, मग पाणी पितो. पाणी प्या ना, मग सांगतो. नाही, फेकून द्या पाणी. आमचा बाळ जोपर्यंत कुठे हे सांगत नाही, तुमच्या पाण्याच्या थेंबाला स्पर्श करत नाही. कौशल्य बघ, मला सांगावं लागलं ग. तुमचा श्रावण या पापी दशरथाच्या हातून शापत म्हणून मारला गेला. श्रावणा श्रावणा म्हणत म्हणत त्या आंधळ्या मायबापांनी प्राण सोडलाय. आता बघ समोर 3 चिता पेटल्यात. राजा दशरथ आता हातपाय खोडायला लागले, गडाबडा लोळायला लागले. कौशल्य म्हणते धीरज रखिये, सुमित्रा म्हणते धीरज रखिये, सुमंतजी म्हणतायत अन्नदाता धीरज रखिये, धीरज रखिये अन्नदाता. पण नाही नाही, गडाबडा लोळतायत. समोर बघा 3 चिता पेटल्यात. आणि हे प्रत्येक दशरथाला अंतिम समयाला चित्र डोळ्यासमोर दिसत असतं. फक्त ते चित्र कोणतं असावं हे त्या दशरथावर अवलंबून आहे. आणि त्या समोर भिंतीवरच्या 3 चिता पेटलेल्या आहेत. त्यातून श्रावणाचे आंधळे मायबाप म्हणतायत, राजा आमचा श्राप खरा ठरला. आम्ही जसं आमच्या पुत्राच्या विरहाने तडफडून तडफडून मेलो, तसा तू तुझ्या पुत्राच्या विरहाने तडफडून मरतोय. राजा 1 नाही 2 नाही 4 मुलं आहेत तुला, पण अंतिम समयाच्या वेळेला एकही पुत्र तुला पाणी पाजण्याकरता नाहीये. कर्मे दशरथ वियोगे मेला. राम राम कही राम राम कही राम, महिपति गयऊ सूरधार. वियोगे दशरथ मेला. म्हणून जीवाने केलेल्या कर्माचं फळ हे त्याला भोगावंच लागतं. म्हणून महाराज सांगतात, यदा कदाचित जर तुम्ही चित्त समाधानी न ठेवता उद्योग करण्याचा प्रयत्न केलाच, आणि तुम्ही उद्योग केलाच, आणि तुमच्या नशिबात जर कोरोना असेलच, तो कुठेही येणार आहे. महाराज सांगतात, हे संचिताचं फळ तुम्हाला भोगायचंय. अभंगाचं 3रं वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ रे, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, 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 भोगले ते फळ, भोगले ते फळ, ठेविले आनंदे दैवती राहावे, ठेविले आनंदे दैवती राहावे, भोगले ते फळ, ठेविले आनंदे दैवती राहावे, ठेविले आनंदे दैवती राहावे. विठोबा रखुमाई.
हरि जय जय ठोकर घुमाए ठोकर घुमाए जय जय ठोकर घुमाए ठोकर घुमाए जय ठोकर घुमाए ठोकर घुमाए जय ठोकर घुमाए ठोकर घुमाए जय जय ठोकर घुमाए ठोकर घुमाए ठोकर घुमाए ठोकर घुमाए ठोकर घुमाए जय जय ठोकर घुमाए ठोकर घुमाए ठोकर घुमाए ठोकर जय जय ठोकर घुमाए चित्त समाधानी ठेवायचं, संसारावरची आसक्ती सोडून भक्ती करायची. नवे नवे संसारच देवाकरता करायचा आहे, म्हणजे संसार देवाच्या पायावर व्हायचा. त्या दिवशी संसार देवा करता असेल त्यावेळेला संसाराची चिंता देवाला. त्यावेळेला तुकोबरा भजना करता जायचे. भंडारा, भामचंद्र, माऊल्या, घोराड्या, देहूपासून बरोबर 5 किलोमीटरच्या अंतरावर ही डोंगर होती. महाराज भजना करता जायचे. पण एकही दिवस असा गेला नाही की जिजाबाईंनी तुकोबरायांना भाकरी घातल्याशिवाय भाकरी खाली. मधल्या 10-5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या जिजाबाई ज्या रंगवल्या त्या फार चुकीच्या रंगवल्या. जिजाबाई पाठीत ऊस घालत होत्या, जिजाबाई कर्कशा होत्या, वगैरे वगैरे या गोष्टी सांगितल्या गेल्या. पण एक लक्षात ठेवा, एकही दिवस असा गेला नाही की महाराजांना त्यांनी अन्न घातल्याशिवाय स्वतः अन्न खाल्लं म्हणून. कधीच नाही. एकदा माझे काही मित्र आणि आम्ही देहूचं दर्शन घेऊन भंडाऱ्यावर चाललो होतो. तर बरोबर काहीतरी 10-5 मित्र होते. त्यांनी विचारलं, म्हटले महाराज आम्ही ऐकलं ते खरं आहे का हो? म्हटलं काय? नाही म्हटले, महाराज ज्यावेळेला इकडे भजनाला यायचे त्यावेळेला जिजाबाई स्वतः टोपल्यात भाकरी घेऊन यायच्या. मी सांगितलं फक्त टोपल्यात भाकरी घेऊन येत नव्हत्या, अनवाणी पायानं घेऊन येत होत्या. मग त्यातला एक जण मध्येच बोलला, नाहीतर मग आपल्या बायका आहेत. मी थोडस माफी मागून बोलतो या व्यासपीठाच्या आपल्या सर्वांची. माझ्याकडून एक वाक्य निघून गेलं. म्हटलं बाबा, अरे तुकोबरायांची जिजाबाई कुठं आणि तुझी अवदासा कुठं? पण आता जर तुकाराम भजनाला गेला आत्ताचा, तर त्याला आल्यानंतर टोपल्यात भाकरी सुद्धा शिल्लक राहत नाही. ही आताची जिजाबाई आहे. आमच्या जिजाबाईंनी महाराजांना अन्न घातल्याशिवाय अन्न खाल्लं नाही. आणि पुढे ऐका, पांडुरंगानं तुकोबरायांच्या अगोदर जर कुणाला भेट दिली असेल तर ती जिजाबाईंना दिलेली आहे. एका गवळ्याच्या पोराच्या रूपामध्ये पायातला भरलेला काटा पांडुरंगानं दातानं काढला. म्हणून ज्या वेळेला आमचा संसार ईश्वरा करता असेल त्यावेळेला संपूर्ण चिंता त्या परमेश्वराला आहे. महाराज सांगतात, हा माझा संसार हा देवाच्या पायावर वाहिलेला आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे घालू तयावरी भार, 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 म्हणे घालू तयावरी भार.
हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वावू हा संसार देवापायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सद्यस्थिती तरी ठेविले अनंते तैसेची राहावे. छोटीशी शंका आहे इथे. काही केवळ विज्ञानाला मानणारे लोक असं म्हणत असतात, मग तुमचे महाराज आम्हाला आळशी बनवतात का? ठेवलं तसं राहा म्हणजे दे रे हरी पलंगावरी होईल का? आणि बहुधा या प्रमाणाचा उपयोग वेळ काढूपणासाठी लोक करतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, मग दे रे हरी पलंगावरी होईल का? एक लक्षात ठेवा, एका टोकानं अभंगातल्या आणि एका अभंगानं तुकोबराया किंबहुना वारकरी संत आपल्याला कळणार नाही. महाराजांना जर लोकांना आळशी करायचंच असतं तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारानं धन जोडा असं महाराज म्हटले नसते. परंतु इथे ठेवलं तसं राहायचंय का? ज्यावेळेला आम्ही उद्योग करतो, प्रयत्न करतो, तरीही आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःखच भोगावं लागतंय. महाराज सांगतात निश्चित भोगणे ते फळ संचिताचे. जसं ठेवलंय तसं राहायचंय, चित्त समाधानी ठेवायचंय. आणि सद्यस्थितीला तरी एक लक्षपूर्वक आहे का बरं, गेल्या 7 महिन्यापासून जी काही पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, भीतीदायक वातावरण आहे, या भीतीदायक वातावरणामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. भीतीपोटीच बहुतांश मृत्यू होत आहेत. अशा अवस्थेमध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते शारीरिक मानसिक स्वास्थ्य संत विचाराशिवाय ठेवणं अशक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्त समाधानी ठेवा. ते समाधानी ठेवण्याकरता भगवंताचं अखंड नामचिंतन करा. त्याचं नामचिंतन आपलं चित्त समाधानी ठेवणार आहे. आणि हे समाधान बाजारात पैशानं विकत मिळत नाही. 10 रुपयाचं समाधान द्या, 50 रुपयाचं समाधान द्या, हे मनुष्य विकत घेऊ शकत नाही. आणि म्हणून चित्त समाधानी ठेवा. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, जे बरोबर असेल तो संतांचा कृपा प्रसाद समजून निश्चित घ्या. आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये या संत ग्रंथ विचाराची शिदोरी आपल्या उपयोगाला येईल. आजची ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली. खूप दूरचा प्रवास, खूप दूरवर येऊनही आपल्यात येऊन वेगळं पण वाटलं नाही, वेगळं पण वाटलं नाही, आपलेपणा वाटला. आपल्या सर्वांना या नियोजनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे. डॉक्टर साहेबांनी मला भरपूर सहकार्य केलं इथे पोहोचेपर्यंत. आणि घरी पोहोचेपर्यंत राहील अशी मी, घरी पोहोचेपर्यंत, वर पोहोचेपर्यंत नाही, हे का नाही. आमचे स्वरगंधर्व किशोरजी महाराज 1.5 लाख एका चालीचे फॉलोअर्स आहेत त्यांचे. 1.5 लाख लोक चाली ऐकतात त्यांच्या. अतिशय गोड गाणं आहे. आणि युवा गुणीजनांमध्ये आमच्या किशोर महाराजांनी सबंध महाराष्ट्रभर एक स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. आणि एवढं महान व्यक्तिमत्व आपल्याला गाण्याकरता लाभलंय. आणि त्याला जोडून त्याच तोलामोलाचे, ज्यांचं सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड मोठं नाव आहे, स्वरगंधर्व हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज लकडे, हे दोन्ही महात्मे आणि ताल म्हणे. बघा इथे कसं वातावरण तयार झालेलं आहे. ही प्रसन्नता, ही जगातली सगळी मरगळ इथे गेलेली बघा. आमचे कृष्णा महाराज अतिशय गोड मृदंगाची साथ, अतिशय सुंदर. म्हणजे आज सर्वांना आनंद देता देता तो आम्हालाही घेता आला, हे आजच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. आज एवढ्या दूरवर माझ्याबरोबर कीर्तना करता आमच्या सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे अध्यक्ष आदरणीय श्री भगवानजी महाराज डमाळे, त्या गुरुकुलाचे विश्वस्त आदरणीय श्री पंडितराव बेंद्रे,
आदरणीय श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज चौधरी ही वेळेत वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी आपल्या वतीने धन्यवाद देतो आणि 2 मिनिटं याकरता घेतोय की शिर्डीजवळ म्हणजे शिर्डीच्या अलीकडे 20 किलोमीटरला एक 250 मुलांचं वारकरी संप्रदायाचं ग्लोबल हायटेक गुरुकुल आम्ही चालवतो, ज्याची क्षमता 250 विद्यार्थ्यांची आहे. 250 मुलांकरता 3.5 कोटी रुपये खर्च करून तो प्रोजेक्ट उभा केलेला आहे, ज्याचा उद्देश वेल एज्युकेटेड क्वालिफाईड कीर्तनकार तयार व्हावेत, गुणीजन तयार व्हावेत हा आहे. त्या गुरुकुलामध्ये राहण्याच्या सुविधा हायटेक आहेत. प्रत्येक मुलाला झोपण्याकरता कॉट आहे गुरुकुलाकडून, त्याला गादी आहे, त्याला गुरुकुलाकडून 6 ड्रेस आहे. ते ड्रेस त्याला धुवून इस्त्री करून दिले जातात. त्या मुलाला ड्रेस धुवून इस्त्री करून दिले जातात. सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी आहे. 7 वाजता त्याला 150 ml दूध आहे. 9 वाजता 9:30 वाजता त्याला चांगला नाश्ता आहे. दुपारचं जेवण चांगलं आहे. 4 वाजता पुन्हा एकदा फळ आहे, नाश्ता आहे आणि 7:30 वाजता परत एकदा जेवण आहे. आंघोळीसाठी गरम पाणी आहे. केस कापण्याची सुविधा सुद्धा कॅम्पसच्या आत आहे. गुरुकुलाच्या आतमध्येच केस कापण्याकरता न्हावी येतो. 24 तास जनरेटरची पूर्ण गुरुकुल सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आहे. प्रत्येक कोपरा गुरुकुलाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये. मुलाला कॉम्प्युटर लॅब उपलब्ध आहे. इंग्लिश, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या 3 माध्यमातल्या मुलांना तिथं शालेय शिक्षण आणि त्याच्याबरोबर वारकरी सांप्रदायिक प्रशिक्षण. त्या मुलांना मृदंग, तबला, हार्मोनियम वादन, गायन, कीर्तन, प्रवचन याचं ज्ञान दिलं जातं. त्याच्याबरोबर योगा आणि प्राणायाम थेरी विथ प्रॅक्टिकल शिकवलं जातं. 5 वर्षापासून ते गुरुकुल सुरू आहे. आज आरोग्य किती महत्वाचं आहे हे आज आपल्याला कळतंय. त्याकरता त्यांना सेल्फ डिफेन्स म्हणून स्विमिंग, पोहण्याचं प्रशिक्षण अत्याधुनिक सुविधांनी युक्त. आणि भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा 5 वर्षामध्ये आमच्या गुरुकुलातील विद्यार्थी हे इंग्लिशमधून प्रवचन कीर्तन करायला लागले आहेत. का? कोणी म्हणेल इथे काय गरज आहे? इथे नाही, परंतु किमान एक तरी स्वामी विवेकानंद पुन्हा एकदा विदेशामध्ये जाणं गरजेचं आहे. कारण भाषा हे फार मोठं माध्यम आहे. म्हणून इंजिनिअरिंग करणारी मुलं त्या गुरुकुलामध्ये प्रशिक्षण घेतात. आता हा सगळा खटाटोप किंवा ही माहिती देण्याचं कारण मला तुमच्याकडून देणगी गोळा करायची नाही. कारण हे गुरुकुल सुरू करत असताना आम्ही स्वयं अर्थचलित तर चालू केलं, 1,10,00,000 रुपये कर्ज घेऊन हे सुरू केलं. तुमच्याकडून देणगी मागण्याकरता ही माहिती मी आपल्याला दिली नाही. पण आपल्याकडे जर कोणी विद्यार्थी असेल 8वी पासून तर 12वी पर्यंतचा, त्या विद्यार्थ्याला आमच्या गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जाईल. अतिशय सुंदर व्यवस्था आहे. त्या गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जाईल. सद्यस्थितीला लॉकडाऊनमध्ये गुरुकुल बंद आहे, परंतु जसे काही लॉकडाऊन निघेल आणि 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये हे वातावरण निवळेल, नियमित विद्यालय सुरू होतील, त्यावेळेला विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रवेश दिला जाईल. म्हणून आपल्या मुलाला शालेय शिक्षणाबरोबर हे आध्यात्मिक प्रशिक्षण द्यायचं असेल किंवा द्याच तर या गुरुकुलामध्ये अवश्य द्या. अधिक माहितीसाठी आमच्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला सर्व ते माहिती देतील. गुरुकुलाच्या संदर्भामध्ये काही फोटोज, काही व्हिडिओज आपल्याला मिळतील. निश्चितच आपण त्यामध्ये प्रवेश देऊ शकता. आणि आमच्या गुरुकुलाची एक योजना अशी आहे की ज्या मुलाला आई आणि वडील नाही आहेत अशा मुलाला आम्ही दत्तक घेतो. म्हणजे यदा कदाचित जर त्याच्या पुढे बापाचं नाव नसेल तर बापाचं नाव म्हणून स्वतःचं माझं नाव असेल, त्या गुरुकुलामध्ये आम्ही त्या मुलांना दत्तक घेतो. असा जर कोणी मुलगा असेल, एखाद्याचे आई वडील अपघातात गेलेले आहेत, तो एकटाच आहे, त्याला आई वडील नाहीये, हे लक्षात ठेवा बरं का. आई आणि वडील, नाहीतर मग आई पळून गेलेली आहे बाबा तुम्ही सांभाळा, असं गणित लावू नका. बऱ्याच वेळेला काय होतं, काही वादाचे आणि फॉल्टी गिराईका आमच्याकडे येतात. आई पण नाही, वडील पण नाही, निराधार, अशा निराधार मुलाला आम्ही दत्तक घेतो. असेल तर अवश्य संपर्क करा.
सर्व काही जे काही नियम अटी असतात त्याचं पालन करून आम्ही दत्तक घेतो मुलाला. असे ते गुरुकुल आहे, आपण अवश्य आपल्या मुलाला ठेवा, सहकार्य असू द्या. थांबतो, सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.